हॅलो नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी रुपाली. आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत. तर चला आजची सकाळी ना मी झाडलोटीपासूनच सुरुवात केलेली. तुम्हाला दरवेळेस मी दाखवते डायरेक्ट आंघोळ झाल्यानंतर आणि स्वयंपाकाला सुरुवात केल्यानंतर. तर सकाळची बघा ना 1-2 तास आपले जातात कामामध्ये आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण सकाळी काय काम असतं एवढं. आणि तरी पण बघा किचन वाटेवरती तुम्हाला भांडी पण दिसत असतील. भांडी वगैरे तुम्हाला असं वाटतं की आता भांडी आवरली तर घासून ठेवली होती रात्रीच भांडी. तरीसुद्धा नाही म्हटलं ना तरी 1 तासभर जातो. आणि हे असं काम मी आहे ना आठवड्यातून 1दा-2दा करत असते. ज्यावेळेस म्हणजे रोज तर मुलं झाडून काढतात बरं का माझी, सकाळचं आणि संध्याकाळचं सुद्धा. मला झाडलोट करण्याची काही एवढी गरज पडत नाही. पण तरी पण मला असं वाटतं की आपण आपला हात लागणं खूप महत्त्वाचं असतं आणि तसंच आहे. तर मी पण आता काय करते, आठवड्यातून 2 आठवड्यातून मी माझ्या हाताने स्वच्छ असं झाडून घेत असते कडेकोपरे. मुलं झाडतात पण त्यांच्या झाडण्यात आणि आपल्या झाडण्यात खूप फरक पडतो. तर म्हटलं चला आता आज आपण जरा चांगलं डीपमध्ये झाडून काढायचं. आणि सगळ्याच ताईंनी मला असं वाटतं की ना आपल्या हातून जर असं थोडंसं आठवड्यातून एकदा झाडलं ना, तर जिथं-जिथं आपला हात जातो ना तिथं-तिथं लक्ष्मी येते. हे खरं आहे बरं का. तर त्यामुळेच मी आज सकाळी ना जरा टायमिंग पण होता आणि आज काही लवकर सकाळी स्वयंपाक करायचा नव्हता मला जास्त. त्याच्यामुळं म्हटलं चला आता पटपट. आज मी स्वयंपाकाचं तुम्हाला रुटीन डायरेक्ट संध्याकाळी दाखवलेलं आहे. आज मी स्वयंपाकाचं काहीच दाखवलं नाही तुम्हाला. आणि डबा द्यायचा होता त्याच्यामुळे मी काय केलं, निवांत होते. म्हणजे बराचसा वेळ होता माझ्याकडं. तर म्हणलं पहिलं घर स्वच्छ झाडून घ्यायचं आणि मगच आपलं कामाला सुरुवात करायची. तर बऱ्याच जणांना असं वाटतं घरातल्या बायकांना काय एवढं काम असतं. तर ही छोटी-मोठी कामं असतात, हे दिसून येत नाहीत, पण बरीचशी कामं असतात बरं का. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं एवढं काय काम असतं तेव्हा सकाळी उठल्यानंतर. कितीही आपण किचनवाटा आवरा, काय करा, पण तेवढंच काम पडलेलं असतं सकाळचं. तर त्या किचन वगैरे आणि हॉल वगैरे झाडून झालं होतं माझं. आणि त्यानंतर मी आता दुकानाकडे आले होते. तर दुकान बघा 2-3 दिवस माझी तब्येत ठीक नसल्यामुळे ना दुकानाकडे मी जास्त लक्ष दिलं नाही. आणि फक्त काय कोणाचं किरकोळ असेल शिलाई मारून द्यायचं तर तेवढंच काम करते आता मी. फक्त अल्टरेशनचं काम करते. अल्टर वगैरे करून देते आणि त्यानंतर काही दुसरं कामाला हात लावत नाही. आणि रात्री मी आहे ना भरपूर अशा साड्यांना जेवढ्या आता कस्टमरच्या साड्या आलेल्या आहेत ना, तेवढ्यांचं मी कटिंग करून ठेवले. आणि आता मला ते सगळे क्लीन करायचे. आता मी तुम्हाला आता कचरा तुम्हाला दिसेलच हळू. मी सगळं बघा 2 दिवस जसं शिलाई केले काम, तसंच ठेवलेलं होतं. फक्त समोरचं झाडलं आणि मशीनच्या खालची जी आहे साईडला, ते खूप कचरा राहिला होता. मग म्हटलं चला आता 1 आठवड्यातून आपण असं आपल्या हाताने झाडलोट केली ना, की अजून चांगलं वाटतं. आणि मी किंवा परीचे पप्पा आठवड्यातून असं आमचं दोघांचं चाललेलं असं, की घर आणि दुकान एकदम स्वच्छ ठेवायचं. म्हणजे काय होतं वरच्यावर कचराही जास्त होत नाही आणि क्लिनिंग पण होऊन जाते. आणि प्रत्येक म्हणजे असं आपण एकाच महिन्यात काढायचं सगळं आणि मग खूप वेळ जातो आपल्याला, खूप पसारा पण निघतो आणि धूळ डस्ट जास्तच होती घरामध्ये. त्यामुळे आठवड्यातून तुम्ही एकदा जरी असं क्लीन केलं ना, तर जास्त आपलं घरसुद्धा आणि तुमचं दुकान जर असेल तर दुकानसुद्धा बरं का असं आठवड्यातून एकदाच क्लीन करून घ्यायचं. तर बघा छोट्या-छोट्या जी कात्रिणी असतात ना कपड्यांच्या, तर तेवढ्या निघल्या होत्या. म्हणजे उशी ठेवते मी मशीनवर आणि त्यावरती पाय ठेवते. म्हणजे बऱ्यापैकी पायाला पण आराम मिळतो आणि जास्त पायावरती म्हणजे सूज वगैरे येत नाही बरं का. बऱ्याच जणांना असं होतं की शिलाई कामामुळे पायाला सूज वगैरे येते, तर माझंसुद्धा येत होती. पण परीच्या पप्पांनी मला एकदा उशी ठेवायला सांगितल्यापासून जरा थोडासा फरक आहे आणि जास्त पाय वगैरे काही दुखत पण नाही. तर आता मी तसंच उशीत ठेवते त्याच्यावर आणि त्याच्यामुळे काम पण होऊन जातं आणि जास्त पाय वगैरे काही दुखत नाही. तर जे टेलर ताई आहेत माझ्या त्यांनीसुद्धा असं करून पहा, तुम्हाला पण फरक जाणवेल. तर चला आता म्हणलं घर असं जसं क्लीन झालं तसं आता दुकान वगैरे स्वच्छ करायचं आणि त्यानंतरच मला घरातली आज म्हणलं जरा नेहमीपेक्षा जरा थोडंसं वेगळंच रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं. का तर बऱ्याच जणांना असं वाटतं की घरातल्या बाईला काय काम असतं. तर घरातल्या बाईला इतकं काम असतं ना, त्यांचं काम तुम्हाला कधी दिसून येणार नाही. आणि ज्यांना ज्यांना असं वाटतं ना, त्यांनी नक्की हा ब्लॉग पाहायचा आहे, की घरातल्या बाईला काय काम असतं. इतकं छोट्या गोष्टीसुद्धा आपण म्हणजे मी शेअर करत नाही. पण आज जरा तुम्हाला सकाळपासूनचंच रुटीन शेअर केलं. का तर मी स्वयंपाकाचं अंघोळ वगैरे झाली की स्वयंपाक करून तिथूनच शेअर करत असते म्हणजे रोजचं रुटीन माझं. पण बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो, की बायकांना काय काम आहे? असं बऱ्याच जणांना असं वाटत असतं. आणि घर सांभाळून दुकान सांभाळणं किंवा कुठलाही व्यवसाय सांभाळणं एवढं सोपं नसतं बरं का. फक्त कसं असतं, वाटणाऱ्याला बरेच जण वाटत असतं, की एवढं काय तेव्हा आणि सगळ्यांना दिसतो तो काय पैसा दिसतो आपला. पण आपण केलेलं कष्ट हे कोणाला दिसत नसतं आणि ह्यामागं काय असतं ना, हे कोणालाच माहीत नसतं, की आपण दिवस-रात्र मेहनत करावी लागते त्या थोड्याशा पैशासाठी. आणि तेच पैसे आपले घर सांभाळत, मुलं सांभाळत आपलं हे काम करू शकतो आपण म्हणजे शिलाई काम.
शिलाई काम म्हणजे कसं आपल्या मुलांकडं, आपल्या घराकडं, मुलांच्या शिक्षणाकडं लक्ष देते हा व्यवसाय तुम्ही छान प्रकारे करू शकताय. तर प्रत्येक महिलेने आणि प्रत्येक ताईने हा बिझनेस करावा मला असं वाटतं. आणि ज्यांचं जर जास्त शिलाई कामात इंटरेस्ट असेल ना, त्यांनी ते नक्की 100% करावा. तुम्ही तुमच्या मुलांकडं, घराकडं, संसाराकडे लक्ष देत हा व्यवसाय तुम्ही छान प्रकारे करू शकताय. आणि मी तर हा घरातच चालू केलेलं आहे बरं का. पहिल्यांदा होतं माझं दुकान, पण आता लॉकडाऊनच्या टायमिंगच्या नंतर माझं जे दुकान बंद झालं, तर मी हार मानली नाही बरं का. एवढं लॉकडाऊनच्या काळातसुद्धा मी शिलाई काम केलेलं आहे. का तर इतकं म्हणजे सॅनिटायझर वापरून मी बाहेर पिशव्या ठेवायची झाडाला अडकून, आणि सॅनिटायझर लावून मारून त्याच्यावरती नंतर मी पिशव्या घेऊन ते कपडे शिवलेले आहेत. का तर तो काळ तसा होता की त्यावेळेस आपल्याला पैशाची गरज होती आणि ते कामाचीही गरज होती असं वाटलं मला. त्यासाठी मी ते कामसुद्धा केलेलं आहे एवढ्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा. तर मला असं वाटतं की हे काम कधीच न संपणार काम आहे. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी करा. कसं होतं, ज्यावेळेस आपल्याला आपले लहान मुलं असतील आणि तुम्हाला सांभाळायला जरी कोण नसेल ना, तरी काय गरज एवढी पडणार नाही. तर तुम्ही तुमचं शिलाई काम करत करत तुमची मुलंही सांभाळत हा बिझनेस छान प्रकारे करू शकताय. तर मला सांगण्याचं तात्पर्य म्हणजे मी स्वतः हे अनुभवलेलं आहे ना, म्हणून तुम्हाला सांगायचं आहे. मला दुसरं बाकी काहीच नाही विषय. की कसं जे मी अनुभव घेतलेले आहेत, आणि हे जे गोष्ट आहे ना, एवढे एकदमच मिळालेले नाहीत मला. मला आहे ना शून्यातून विश्व तयार करावं लागलेलं आहे. तर हे मशीन घेण्यापासून तर हा बिझनेस सुरू करण्यापर्यंत आमच्या दोघांची खूप मेहनत आहे. का तर मी ना ह्या मशीन घेण्यासाठी डबे वगैरे सुद्धा बनवलेले आहेत. 6-6, 7-7 डबे मी बनवलेले आहेत. आणि ते पण माझा मुलगा त्यावेळेस 2.5-3 वर्षाचा होता. तेव्हापासून मी डबे वगैरे बनवूनच ह्या मशीन घेतलेल्या आहेत. तर मला असं वाटतं, कोणाचीही आपल्याला सपोर्ट जर नसेल, तरी तुम्ही अशी जिद्द जर ठेवली ना स्वतःची, की आपल्याला काहीतरी करायचंच आहे, तर तुम्ही 100% करू शकाल. आणि जर तुम्ही नुसतंच म्हणला, की मला मी करणार आहे, आज करते, उद्या करते, तर तुमचं कधीच काय होणार नाही. आणि असंच आपले दिवस आणि आपले वय वाढत राहणार आहे. तर त्यासाठी आहे ना थोडीशी मेहनत आणि चिकाटी नक्कीच पाहिजे आपल्यासोबत, तरच हे काम शक्य होऊ शकतं. आणि नुसतंच कोणीतरी देईल आपल्याला, किंवा आपण आज नाही, आपल्याकडे पैसे आल्यानंतर करू, असं जर म्हणत बसा तर तुम्हाला कधीच काय मिळणार नाही. तर चला, आजचा विषय माझा असा होता. आणि चला, कपडे वगैरे पण झाले धुवून. तर मला एक सांगायचं म्हणजे तेच तात्पर्य आहे, की बऱ्याच ताई आहेत ना, म्हणजे काम वगैरे झालं दुपारचं, की मस्त झोप काढतात. झोप झाली की लगेच संध्याकाळचं काम करतात. तर मला असं वाटतं स्वतःसाठी पण थोडासा वेळ देत जावा आणि स्वतःची स्वप्न पूर्ण करा. कसं होतं, धुणं भांडी तर आपल्या 5वीलाच पुजलेलं आहे बरं का. त्यामुळे मला असं वाटतं, की आपण थोडंसं आपले 4 पैसे कमवायचं प्रयत्न करा. आपले स्वतःचे पैसे असले ना, तर थोडंसं वेगळंच फील होतं आपलंसुद्धा. आणि आपण सुद्धा काहीतरी म्हणजे जीवनात येऊन काहीतरी केलेलं आहे, असं आपलंसुद्धा त्याचं स्वतःचंच आपल्याला कौतुक वाटतं, की आपण 4 पैसे कमवतोय म्हणून. तर पैसे कितीही असू द्या आपल्याकडं, आपल्या नवऱ्याकडे सुद्धा, पण स्वतःचे पैसे 4 पैसे कमवायला नक्की शिका तुम्ही. तर मला ते सांगण्याचं तोच उद्दिष्ट आहे, दुसरं काहीच नाही. आणि चला, आता कमेंटबद्दल बोलते. तर मला खूप जण छान छान कमेंट करतात बरं का, आणि बाकीची काय काय करत नाहीत. तर मला त्यांचं म्हणजे जे कमेंट करतात ना, त्यांचे मनापासून धन्यवाद मानते मी. आणि जे कमेंट्स करत नाही त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद धन्यवाद मानते. का तर आहे ना, काही काही जणांना येत नसेल कमेंट करायला बरं का. आणि काही काहींना म्हणजे जे आपल्या ते जवळपासचे असतात ना, त्यांना सुद्धा म्हणजे कमेंट करायची नसती. आणि काही काही जण असे विचारतात, की कमेंट केल्यानंतर आमचे पैसे वगैरे म्हणजे जातात का पैसे ह्यातले, किंवा मग मला जास्त पैसे मिळतील का? म्हणजे असे काही काही जणांनी तर तोंडसुद्धा म्हणतात, हां, आम्ही कमेंट लाईक केलं तर तुम्हाला पैसे मिळतील. म्हणजे इतके कमी हृदयाचे म्हणतात ना, कमी हृदयाची माणसं असतात बरं का, की त्यांना असं एखाद्याचं चांगलंसुद्धा पावत नाही, की आपल्यामुळं एखाद्याचं चांगलं होतं असे विचाराचे पण लोक आहेत बरं का. त्यामुळे सुद्धा बरेच जण कमेंट करत नाही. असू दे, काय नाही, नाही केलं तरी काही टेन्शन नाही. मी काहीच कुणावर नाराज होत नाही. तर चला, आता कपडे वगैरे झाले आणि संध्याकाळचा वेळ झाला होता. तर म्हणलं चला, आता दिवाबत्तीचा टायमिंग झाला, तर मी जरा फिरायला चालू केलेलं आहे बरं का संध्याकाळचं. तर संध्याकाळचं फिरून वगैरे झालं. आणि मग आता दिवाबत्तीचा टायमिंग झाला होता, तर मग परीच्या पप्पांनी दिवाबत्ती लावायची होती त्यांना. तर तुळशीला ह्याला पण दिवा लावायचा राहिला होता. तर तुळशीचा दिवा वगैरे लावून घेतला त्यांनी. तर तुम्हाला तर सांगायचं म्हणजे आता मी एवढ्या गोष्टी तुमच्यासोबत बोलले. पण तुम्हाला ह्यातला कुठला मुद्दा जास्त करून आवडला ना, मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. माझ्या शिलाईबाबतचा आवडला का कुठला आवडला ना, डायरेक्ट तुम्ही कमेंट करू शकताय. तर चला, आता संध्याकाळची वेळ झाली, ती स्वयंपाकही करायचा होता मला. तर परीच्या पप्पांनी फक्त तुळशीला राहिला होता दिवा लावायचा, आणि छोट्या किटलीतलं तेल संपलं होतं. तर त्यांचं चाललं होतं तुळशीला दिवा लावायचं होतं बाहेर, आणि इथलं तेल संपलं म्हणून मोठी किटली घेऊन आली होती घरातली.
तर चला आता म्हणलं दिवाबत्तीचं जर टायमिंग होत आलं होतं आणि कधी कधी मी लावते, कधी कधी ते लावतात, कधी कधी मुलं लावतात. म्हणजे प्रत्येकाला थोडीशी स्वामींची सेवा करायला मिळावं. आणि आता तर मी जे फुलं होतं ना ते आणलं होतं जांभळ्या कलरचं फुल, त्याचं नाव मला आता लक्षात नाही. पण ते फुल होतं, मी म्हटलं स्वामींना वाहते फुल. मग त्यांनी नमस्कार वगैरे करून घेतला आणि मग अगरबत्ती, मोठा स्वामींचा फोटो आहे ना तिथं हे ओवाळून घेतलं. आणि इथलं पहिलं देवबत्ती झाल्यानंतरच बाहेरचं आणि म्हणजे तुळशीचं आणि जे घरातले आपले स्वामींचा फोटो आहे तिथं ओवाळून घेतात. तर चला आता आजचा तुम्हाला विषय कसा वाटतो मला नक्की सगळ्यांनी कमेंट करायचे बरं का. आणि अगदी मनमोकळ्या मनाने तुम्ही कमेंट करू शकताय. असं नाही की तुम्ही कमेंट केल्यानंतर मला पैसे वगैरे काय मिळतील असं काहीच नाही. फक्त तुमचं मनात काय आहे आणि तुमचे विचार काय आहेत माझ्याबद्दल ते समजतील एवढंच की. तर चला स्वयंपाकाची भाकरी बघा कशी झालेली, स्वयंपाक करताना मस्त गरम गरम भाकरी झालेली. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा. चला भेटते मी अशा छानशा ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.